आज सकाळ सकाळ उठलं तर घराच्या बाहेर बघा पत्रा झाला होता आणि त्यासाठी बघासाठी बघा आमच्या इथं गर्दी केवढी झाली आणि आज मी लय आजारी होतो त्यामुळे मला थंड वाजत होती म्हणून मी येऊन चुली पुढे बसलेलो. आता चुली पुढे मला बस वाटना म्हणून मी तिथनं उठून घरात गेलो. मला धड चुली पुढे बी बस वाटना धड घरात बी बस वाटना. माझं मलाच कळत नव्हतं मला काय व्हायला लागली म्हणून तोंडावर घेऊन निवांत झोपलो. तर परव्यानं बाहेर मला कामासाठी चल म्हणून हाक मारली. त्याला मी म्हटलं आज येत नाही बाबा. मग ती दोघं जण कामाला गेली. ते आज माझं नुकसान झाली ती म्हणजे माझी हजेरी बुडली. आता त्या दोघांनी घालवून आत येतोय नाही तर वहिनीनं मला पाणी सुटले म्हणून हाक मारली. मी असं झोपलो का कोण ना कोण तर मला हाकच मारत होतं. त्यामुळे माझं असं डोसकं फिरलं की तुम्हाला काय सांगू. आता गपुटर मला पाणी भरलं पाहिजे कारण 2 दिवस आमच्या इथं पाणी सुटलं नव्हतं. मग बाहेरून पहिल्यांदा बटन दाबून मोटर चालू केली. मग खाली येऊन बॅरल मध्ये पाणी पडायचं कॉक बी चालू केला. तिकडे कॉक चालू केला तर इकडे बादा बादा पाणी पडायला चालू झालं. तिथनं पाणी भरून झालं नाही तर बघा घर लोटायचं बी काम माझ्या मागे लागलं. मग लगेच सगळ्या खोयला लोटल्या आणि सगळा कचरा सोपलेत भरून या वारीत टाकला. तिथनं परत मला लयच थंड वाजायला लागली म्हणून मी पुन्हा येऊन चुलीकडे बसलो. मग थोडा वेळा आंघोळीचं पाणी बी तापलं आणि कडक कडक पाणी बारडीत काढून घेतलं. मग मी लगेच फ्रेश होऊन बाहेर आलो. खरं माझ्या तोंडाकडे बघून वाटण झाले मी फ्रेश झालोय. तिथनं पुढे माझ्या मागे अजून एक काम लागलं. ती म्हणजे पैसे मला सगळे बँकेत भरायचं होतं. मग लगेच गाडी काढली आणि गावात आलो. आता ह्याच बँकेत मला सगळं पैसे भरायचं होतं. आता पैसे पण भरलं पैसे भरलेली पावती पण घेऊन मी खाली आलो. तिथनं घरला चालेल तर बघा हायस्कूल शाळेतलं सामना पण बघायला मिळालं. तिथनं तसं दवाखान्यात आलो तर दवाखाना बंद होता. आजच्या दिवसातच असलं सगळं माझ्या मागं काय लागले मला काय समजून झालं. संध्याकाळी दवाखान्यात आलो तर नशिबानं दवाखाना उघडा. आता मला बरं व्हायसाठी मी असल्या थंडीत घरला जातो तर तुम्ही मला फॉलो तेवढं नक्की करा.